ऑपरेशन टायगरच्या राजकीय गरमागरमीमध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन होतोय। दोन शिवसेनेचे दोन स्वतंत्र मेळावे होणार आहेत। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर जनात शिवसेना मनात शिवसेना या लाईनसह शिंदेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल। सोबतच ठाकरे या फुटीर लोकांबाबत काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। एकनाथ शिंदे ही ऑपरेशन टायगर बाबत काही बोलतायत का, हे महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आज तुम्ही षण्मुखानंद सभागृहाच्या इथे आहात, जिथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणार आहे। आज वर्धापन दिन सोहळा आहे आणि याचाच कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन असं म्हणत शिंदेंना डिवचण्याचा देखील प्रयत्न झालाय। कशा प्रकारची तयारी पाहायला मिळते? नक्कीच ऑपरेशन टायगर नंतर अस्सल शिवसेनेचा वर्धापन दिन, 60वा वर्धापन दिन या लाईनमध्ये आपण बघतोय। शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडणार आहे। षण्मुखानंद सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। मात्र सगळ्या बॅनरवर ते जे आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट वक्तव्य जे आहेत ती आपल्याला पाहायला मिळतं। यापुढे एक जरी खासदार आमदार नगरसेवक फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतंय। आणि दुसऱ्या बॅनर्सवरती सुद्धा अशाच प्रकारचे काही वक्तव्य पाहायला मिळतात। षण्मुखानंद सभागृहासमोर मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। मात्र या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे ऑपरेशन टायगरवरती काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल यावरती अद्याप उद्धव ठाकरे यांनी स्टेटमेंट दिलेलं नाहीये। मात्र आता आजचा वर्धापन दिन निमित्त त्यांचं भाषण होणार आहे आणि भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। 6 खासदार फुटल्यानंतर आमदार शाबूत राहण्यासाठी, नगरसेवक शाबूत राहण्यासाठी त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं, नक्की काय कानमंत्र दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 60वा वर्धापन दिन आहे। शिवसेना 60 वर्षांची होतीये, त्यामुळे पुढील वाटचालीसाठी कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना कोणत्या शब्दांमध्ये त्यांचे जोश जो आहे, त्यांचा जो स्फूर्ती जी आहे ती वाढवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक एक शिवसैनिक साथ सोडत असताना खरं तर हा वर्धापन दिन फार महत्त्वाचा मानला जातोय। त्या दृष्टीने या षण्मुखानंद सभागृहामध्ये तयारी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं। बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करून एकीकडे बॅनरबाजीतून काही संदेश हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या संदेशांपलीकडे उद्धव ठाकरे यांचं भाषण असणार आहे। आज नक्की कोणकोणते नेते भाषण करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे। जनात शिवसेना मनात शिवसेना ही त्यांची लाईन असणार आहे। त्यामुळे एकीकडे ऑपरेशन टायगर हे सक्सेस झालं असल्याची चर्चा आहे, कुठे सक्सेस नाही झाला अशी चर्चा आहे। मात्र दोन्ही नेते ऑपरेशन टायगरवरती काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यावरती शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा अद्याप अधिकृत वक्तव्य जे आहेत ते आलेले नाहीये। त्यामुळे त्यांच्याकडून वक्तव्य आल्यानंतर या ठिकाणी ठाकरेंकडून काय करारी जबाब दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरेंचा आसूड या षण्मुखानंद सभागृहामध्ये कडाडणार आहे। त्यामुळे सर्वांचंच लक्ष षण्मुखानंद सभागृहाकडे लागलेलं आहे। आज राज्यातील आणि देशातील असंख्य शिवसैनिक या षण्मुखानंद सभागृहाकडे निघालेले आहेत। आज संध्याकाळी हा सभागृहामध्ये मेळावा पार पडताना, वर्धापन दिन पार पडताना पाहायला मिळेल। मात्र सर्वात आकर्षक मुद्दा म्हणजे आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मुद्दा म्हणजे ऑपरेशन टायगर। आणि या ऑपरेशन टायगर नंतर पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी कशा प्रकारे उद्धव ठाकरे या ठिकाणी भाषण करतात आणि कानमंत्र देतात कार्यकर्त्यांना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच स्वप्नील, तर आजच्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।